नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपलं YouTube चॅनल IMP फार्मामध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मास्टर्स ऑफ फार्मसी M.Pharm साठी ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, त्यांची काल दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रिलीज झाली आहे. याच प्रोव्हिजनल मेरिट लिस्टनुसार काही विद्यार्थ्यांच्या कॅटेगरीमध्ये चेंज झाला आहे, काही विद्यार्थ्यांना त्यांच्या नावामध्ये चेंजेस करायचे किंवा काही विद्यार्थ्यांना त्यांच्या GPAT डिटेल्स किंवा त्यांचे जे क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत 10वी 12वी किंवा बॅचलर्स ऑफ फार्मसी B.Pharm यामध्ये जर काही चेंजेस करायचे असेल तर त्यांच्यासाठी आता सध्या जो आपला ग्रेव्हियन्स पिरियड दिला आहे 10, 11 आणि 12 ऑगस्ट या 3 दिवसामध्ये आपल्याला चेंजेस करून घ्यायचे आहेत. तर हे चेंजेस कसे करायचे, कुठे जाऊन करायचे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचंय, कोणत्याही एका ब्राउझरवर जायचंय, CET सेल टाईप करून घ्यायचे आणि सर्च करायचे. नंतर आपल्यासमोर जी पहिली वेबसाईट येईल त्यावर आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर आपल्यासमोर CET सेलची ऑफिशियल वेबसाईट ओपन होणार आहे. त्यानंतर आपल्या राईट साईडला ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2026-27 वर क्लिक करायचे. नंतर ह्या ठिकाणी आल्यावर आपला टेक्निकल एज्युकेशन त्या खाली पोस्ट ग्रॅज्युएशनचा लिस्ट आहे. या ठिकाणी आपण मास्टर्स ऑफ फार्मसी M.Pharm आणि PharmD या टॅबवर आपण क्लिक करायचे. त्यानंतर आपल्यासमोर होम पेज ओपन होणार आहे. काल आपण या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघितली. ही मेरिट लिस्ट कशी डाउनलोड करायची आणि त्यामध्ये काय काय गोष्टी चेक करायचे आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ग्रेव्हियन्स कसा टाकायचा. सगळ्यात पहिला आपल्याला काय करायचे, कॅन्डिडेट लॉग इन करायचे. यासाठी आपल्याला या ठिकाणी आपला रजिस्टर ईमेल आयडी एंटर करायचा, या ठिकाणी आपला पासवर्ड एंटर करायचा आणि साइन इन या बटनवर क्लिक करायचे. साइन इन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा डॅशबोर्ड येणार आहे. या डॅशबोर्डवर आपल्याला सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचे. त्यानंतर टेक्निकल एज्युकेशन आणि खाली PG सेक्शन मध्ये आपला मास्टर्स ऑफ फार्मसी. आता या ठिकाणी आपली लॉग इन झालेली आहे. लॉग इनच्या पेजवर आपण बघू शकतो लेफ्ट साईडला एक बटन आलेलं आहे, ग्रेव्हियन्स टू FC. हे बटन त्याच विद्यार्थ्यांना दिसणार आहे ज्यांनी ई स्क्रुटिनी केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फिजिकल स्क्रुटिनी केली आहे त्यांनी काय करायचे, याचे जे काही डॉक्युमेंट त्यांना अपलोड करायचे, करेक्ट करायचे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी रिसिप्ट अपलोड केली होती त्यांना त्या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल त्यांनी ते ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन त्यांनी ज्या ठिकाणी फिजिकल व्हेरिफिकेशन केलं होतं त्या FC सेंटरवर जायचे आणि त्या ठिकाणी ते करेक्ट करून घ्यायचे. बट ज्या विद्यार्थ्यांनी ई स्क्रुटिनी केली आहे त्यांना हे ऑप्शन त्यांच्या लॉग इनवर दिसणार आहे. सो त्यासाठी आपल्याला काय करायचे, ग्रेव्हियन्स आफ्टर कन्फर्मेशन या टॅबवर क्लिक करायचे. या ठिकाणी इथे आल्यावर आपल्याला ग्रेव्हियन्सचा टाईप सिलेक्ट करायचे. त्यामध्ये अनेक ग्रेव्हियन्सचे टाईप दिलेले आहेत ते आपल्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे. आपले जे काही आपल्याला करेक्ट करायचे ते त्या चेकबॉक्सवर आपल्याला क्लिक करत चालायचे. एखाद्या विद्यार्थ्याला डोमिसाईल सर्टिफिकेट चेंज करायचं असेल ते या ठिकाणी चेंज करू शकतो. एखाद्या विद्यार्थ्याला GPAT डिटेल चेंज करायचे असेल त्यांनी या चेकबॉक्सवर क्लिक करायचे. याच प्रकारे तुम्हाला GPATच्या स्कोअर कार्डच्या डिटेल्स मध्ये काही चेंजेस करायचे असेल या ठिकाणी ते करायचे. तुम्हाला तुमचा कॅन्डिडेटचा टाईप चेंज करायचा असेल या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यानंतर नॉन क्रिमिलियर, कास्ट व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट बद्दल तुम्हाला काही जर चेंज करायचं असेल त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी रिसिप्टच्या बेसवर ऍडमिशन केलं होतं त्यांना जर सध्या ओरिजिनल डॉक्युमेंट अवेलेबल झालं असेल तर ते अपलोड करायचं असेल त्या ठिकाणी ग्रीव्हियन्स फॉर रिसिप्ट ऑफ या ठिकाणी डॉक्युमेंट येणार आहे. ग्रीव्हियन्स फॉर रिसिप्ट ऑफ सबमिशन ऑफ नॉन क्रिमिलियर प्रोफॉर्मा V म्हणजे EWS सर्टिफिकेट. त्यानंतर तुम्हाला 10वीच्या मार्क्समध्ये काही चेंजेस करायचे असेल, 12च्या मार्क्समध्ये काही चेंजेस करायचे असेल, तुमच्या क्वालिफाईंग एक्झामच्या लिव्हिंग सर्टिफिकेट जर तुम्हाला अपलोड करायचे असेल या ठिकाणी ते सगळं दिलेलं आहे. या ठिकाणी तुमचं व्हॅलिड तुमची जी फील्ड आहे ती तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि तुमचा ग्रीव्हियन्स रेज करायचा आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे अपलोडेड डॉक्युमेंट मध्ये काही चेंजेस करायचे असेल, डॉक्युमेंट चेंज करायचं असेल या ठिकाणी ग्रीव्हियन्स फॉर अपलोडेड डॉक्युमेंट हे ऑप्शन आहे. या चेकबॉक्सवर तुम्ही क्लिक करून घ्यायचे. त्या विद्यार्थ्यांना जर का फोटो अपडेट करायचा असेल त्या ठिकाणी ग्रीव्हियन्स फॉर कॅन्डिडेट फोटो. आता या ठिकाणी आपण फक्त नेसेसरी चेंजेस करायचे म्हणजे की काय, जर नावामध्ये जर काही करेक्शन असेल तर, GPATच्या मार्क्समध्ये काही करेक्शन असेल तर, किंवा आपले जे क्वालिफाईंग एक्झाम्स आहेत 10वी 12वी त्यानंतर B.Pharm या डिटेल्समध्ये जर काही करेक्ट करायचं असेल तर या ठिकाणी आपण करेक्ट करायचे. त्यानंतर आपलं डॉक्युमेंटमध्ये जर आपण डॉक्युमेंट अपलोड केलं नाही म्हणून जर आपली कॅटेगरी चेंज झाली असेल तरच या ठिकाणी आपण ग्रेव्हियन्स रेज करायचे. नंतर आपला जो फॉर्म आपल्या ठिकाणी प्रिंट सेक्शन मध्ये आपला हा जो फॉर्म भेटतो एक्नॉलेजमेंट
या एक्नॉलेजमेंट लेटरवर तुम्ही जी कॅटेगरी तुम्ही अपलोड केली होती आणि एफसीने पण तीच कॅटेगरी जर कन्फर्म केली असेल तर या ठिकाणी तुम्ही काहीच करायची आवश्यकता नाहीये. जर तुमच्या डॉक्युमेंटमुळे तुमची कॅटेगरी कन्वर्ट झाली असेल तर या ठिकाणी तुम्ही ग्रीव्हन्स रेज करून घ्यायचं आहे. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट बद्दल ग्रीव्हन्स आला आहे, तर त्यांना माझंही सांगणं आहे की तो ग्रीव्हन्स इग्नोर करा, कारण तो ग्रीव्हन्स बाय डिफॉल्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांनी टीसी अपलोड केली त्यांना तो ग्रीव्हन्स येणार नाही, बट ज्या विद्यार्थ्यांनी टीसी अपलोड नाही केली तर सिस्टम ऑटोमॅटिकली त्यांना तो ग्रीव्हन्स टाकतो. आणि त्या ग्रीव्हन्सला इग्नोर का करायचं, तर त्या ग्रीव्हन्समुळे आपल्या फॉर्ममध्ये काहीच चेंजेस होणार नाहीये, कारण ते ऑप्शनल डॉक्युमेंट होतं. जर तुम्हाला कॅटेगरी बद्दल, जर कास्ट सर्टिफिकेट बद्दल आलं असेल, कास्ट व्हॅलिडिटी बद्दल आले असेल, तर याच्यामुळे आपल्या फॉर्म मध्ये इम्पॅक्ट पडतो, म्हणजे आपली कॅटेगरी चेंज होऊन जाते. त्यामुळे आपण अशाच गोष्टीच्या या ठिकाणी ग्रीव्हन्स टाकायचं आहे, जेणे की आपल्या फॉर्म मध्ये करेक्शन होणार आहे. जर तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड जरी केली तरी तुमच्या फॉर्म मध्ये काहीच चेंज होणार नाहीये. तुम्हाला जर करायचे असल्यास तुम्ही करू शकता. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडला होता की आमचा रिझल्ट आला नव्हता, आम्ही अपेअरिंग सिलेक्ट केलं होतं, तर त्यांना असं वाटतं की आम्ही स्टार्टिंगला रजिस्ट्रेशन करताना अपेअरिंग सिलेक्ट केलं होतं आणि जेव्हा ग्रीव्हन्स पिरियड येणार आहे त्यांना ते करेक्ट करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही अपेअरिंगच्या बेसवर ऍडमिशन देखील घेऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला असं कंपल्शन नाहीये की तुम्हाला ग्रीव्हन्स पिरियड मध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स करेक्टच करून घ्यायचे. तुमच्या अपेअरिंगला तुम्ही पास करून तुम्हाला मार्कशीट अपलोड करायची, या ठिकाणी या गोष्टीची आवश्यकता नाहीये. तुमचा फॉर्म जर तुमच्याच कॅटेगरीमध्ये जर कन्फर्म झाला असेल, तुमचे मार्क्स जर राईट असेल, तुमचं नेम जर राईट असेल आणि तुमचा फॉर्म कन्फर्म असेल, तुमच्याकडे या प्रिंट बटनच्या खाली एक्नॉलेजमेंट लेटर डाउनलोड होत असेल आणि त्या एक्नॉलेजमेंट लेटर मध्ये तुम्हाला तुमची कॅटेगरी आणि सगळ्या डिटेल जर व्यवस्थित दिसत असेल तर या ठिकाणी तुम्ही काहीच ग्रीव्हन्स टाकू नका. जर तुमची कॅटेगरी चेंज झाली असेल त्या ठिकाणी तुम्ही नक्की ग्रीव्हन्स टाकायचंय. तर तुमच्या मार्क्स मध्ये जर काही तफावत असेल, कमी जास्त असेल, त्यामुळे तुमच्या मेरिट रँक वर देखील परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीचे ग्रीव्हन्स टाकू शकता. त्यानंतर परत येऊ आपल्या ग्रीव्हन्स कडे. या ठिकाणी आपल्याला आपल्या ग्रीव्हन्सचे टाईप सिलेक्ट करून घ्यायचे. आपले टाईप सिलेक्ट केल्यानंतर आपल्या ठिकाणी ग्रीव्हन्सचं डिस्क्रिप्शन एंटर करायचंय. जर तुम्हाला रिसिप्टच्या बेसवर ऍडमिशन केलं असेल आणि तुम्हाला जर आता डॉक्युमेंट अवेलेबल झालंय म्हणून तुम्हाला अपलोड करायचंच जर असेल, या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी डिस्क्रिप्शन टाकायचंय की रजिस्ट्रेशन करते वेळेस मी रिसिप्ट अपलोड केली होती, आता माझ्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट अवेलेबल झालं आहे, तर मला ते अपलोड करायचे. किंवा काही विद्यार्थ्यांच्या जीपॅटच्या डिटेल्स मध्ये जर करेक्ट करायचं असेल तर तुम्ही ती या ठिकाणी सगळं मेन्शन करायचं की जुनी डिटेल काय होती, नवीन डिटेल काय आहे. आणि जर तुमच्याकडे त्या डॉक्युमेंट जर अवेलेबल असेल त्या ठिकाणी तुम्ही ते या ठिकाणी एक डॉक्युमेंट अपलोड करायचे त्याबद्दल. त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड या बटनवर क्लिक करायचे. तर मग सेव्ह आणि प्रोसीड बटनवर क्लिक केलं म्हणजे झालं का, तर नाही. या ठिकाणी तुम्ही फक्त ग्रीव्हन्स रेज करत आहात, तुमचा ग्रीव्हन्स या ठिकाणी पूर्ण कंप्लीट होत नाहीये. या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिलं ग्रीव्हन्स रेज करायचं आहे. त्यानंतर तुमचा ग्रीव्हन्स हा स्क्रुटिनी ऑफिसरला फॉरवर्ड होणार आहे. स्क्रुटिनी ऑफिसर तुमच्या ग्रीव्हन्सला अप्रुव्हल किंवा रिजेक्शन देणार आहे. तर त्याने तुमचा ग्रीव्हन्स अप्रूव्ह केला तर या ठिकाणी तुमचा फॉर्म परत अनलॉक होणार आहे. आणि तुमचा फॉर्म अनलॉक झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्म मध्ये नेसेसरी चेंजेस करता येईल. आणि चेंजेस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमचा फॉर्म या ठिकाणी तुम्ही लॉक करायचा आहे. तर लॉक कसा करायचा, तुम्ही जरी क्वालिफिकेशन डिटेल मध्ये करेक्शन केलं तर फक्त तेवढीच फील्ड किंवा तेवढंच सेक्शन सेव्ह आणि प्रोसीड नाही करायचे. त्यानंतर जेवढे पण सेक्शन आहे लास्ट पेमेंट पर्यंत तुम्ही ते सेव्ह अँड प्रोसीड करत जायचे. त्यानंतर तुमचा फॉर्म ऑटोमॅटिकली लॉक होणार आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये करेक्शन केले, तुमचा फॉर्म लॉक झाला, त्यानंतर तुमचा फॉर्म परत व्हेरिफिकेशन साठी स्क्रुटिनी ऑफिसरला जाणार. तो तुमचा फॉर्म चेक करणार आणि मग तुमचा ग्रीव्हन्स कन्फर्म करणार. मग तुमचा फॉर्म या ठिकाणी चेंज होणार आहे, तुमच्या फॉर्मचं देखील वर्जन या ठिकाणी चेंज होणार आहे आणि हे एक्नॉलेजमेंट लेटर आहे याचं वर्जन देखील चेंज होणार आहे. तर ह्या ठिकाणी आपली एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला फक्त ग्रीव्हन्स रेज करून सोडायचा नाहीये, आपला वेळोवेळी या पोर्टलवर येऊन चेक करायचं आहे आपला ग्रीव्हन्स ऍक्सेप्ट झाला आहे का. जर ग्रीव्हन्स ऍक्सेप्ट झाला असेल तर आपला फॉर्म अनलॉक झालेला असेल, आपल्या फॉर्म मध्ये चेंजेस करायचे, आपला फॉर्म लॉक करायचा आहे आणि त्यानंतर पण आपला ग्रीव्हन्स या ठिकाणी कन्फर्म झाला आहे का हे चेक करत राहायचंय. त्यानंतर तुम्हाला ग्रीव्हन्स रेज करताना काही जर अडचण येत असेल तर ती तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि IMP फार्मा चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन आणि ऑफिशियल अपडेटसह. तोपर्यंत
काळजी घ्या आणि तुमच्या ऍडमिशनसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.